फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूच माझा सगळ्यात लाडका भक्त आहे ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा सीता माय स्वतःचा शृंगार करत असते. सर्वात शेवटी ती सिंदूर घेऊन स्वतःच्या भांगात भरत असते. तेव्हा हनुमान तिच्याकडे एकटक बघत असतो. तो उत्सुकतेपोटी सीतेला विचारतो, माई, तुम्ही हा सिंदूर स्वतःच्या भांगात का भरलात? सीता म्हणते, हनुमाना, मी तुझ्या स्वामीवर खूप प्रेम करते आणि हे सिंदूर त्यांचेच प्रतीक आहे. तेव्हा हनुमान तेथून निघून जातो व आपल्या सगळ्या अंगावर सिंदूर लावून घेतो आणि श्रीरामासमोर जाऊन उभा राहतो. हनुमानाला बघून राम हसतात आणि म्हणतात, हे काय आहे मारुती राया? तेव्हा हनुमान म्हणतात की हे प्रभू, सीतामाईने फक्त भांगात कुंकू भरले, मी तर पूर्ण शरीरालाच कुंकू लावले. मग तुम्ही सांगा माझे किती प्रेम आहे तुमच्यावर? श्रीराम गालात हसून म्हणतात, अरे मारुती राया, तुझ्यासारखे प्रेम माझ्यावर करणारे या जगात दुसरे कोणीही नाही, हे लक्षात ठेव. तूच माझा सगळ्यात लाडका भक्त आहेस. मग हनुमान श्रीरामाला म्हणतात की तुम्ही जे म्हणता मीच खरा तुमचा भक्त आहे, तर याचे प्रमाण काय आहे? तेव्हा राम म्हणतात, जिथे जिथे माझे नाव घेतले जाईल किंवा कोणी माझी भक्ती भावपूर्ण आठवण काढेल, की कोणी अडीअडचणीत संकटात असेल, तेव्हा तू धावून जाशील. हनुमान म्हणतात, एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे नाव घेत असतील तर मी प्रत्येकापर्यंत कसा पोहोचेल? तेव्हा राम म्हणतात, तू चराचरात आहेस, तू एकाच वेळी सगळीकडे जाऊ शकतो, ही ताकद तुझ्यात आहे. म्हणून जर तुम्हाला सगळ्या संकट, अडीअडचणी, त्रास, व्याधी, दुःख यापासून दूर व्हायचे असेल तर श्रीरामाचा धावा करा. तिथे हनुमान आलेच म्हणून समजा. जर हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आधी श्रीरामाचा धावा करा. म्हणून हनुमान मंदिरात जरी गेलात तरी राम राम म्हणा. हनुमानाची तुमच्या कृपादृष्टी झालीच म्हणून समजा. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.